नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकाने पूर्ण ऐकायला लगेच शेअर करायचा. आर टी ओमधला दुसरा एक मोठा लफडा असा होतो बरं का, तर दररोजचा 500 रुपयाचा झोल करतात. आता तुम्ही म्हणतील हा कसला झोल आहे? रिक्षा टॅक्सीच्या परवानाधारकाला वाहनाचं फिटनेस नुतनीकरण करताना, पासिंग करताना त्याला आर टी ओ अधिकाऱ्याच्या समोर हजरच लावावं लागतं. फक्त सूट जी आहे परवानाधारकाला, कुठल्या सूट आहे की जो मयत परवाना धारक झालेला आहे आणि तो वारसा हक्कानं त्याच्या पत्नीच्या नावावर, आईच्या नावावरती किंवा अज्ञान मुलाच्या नावावर केलेला आहे, त्याला लागत नाही. त्याचं त्या रिक्षा मयत झाल्यानंतर सरकार लायसन बिल्ला घेतं, सलेंडर करून घेतं आणि त्याला एक लेटर दिलं जातं की बाबा ही गाडी भाड्यानं चालवा आणि तुमचा उदरनिर्वाह चालवा. ते पासिंगला नसतात, तो ड्रायव्हर पासिंग करू शकतो. ते पत्र देतात किंवा गाडीतून ते येतात की ही माझी गाडी आहे, ही ड्रायव्हर आहे माझा, बघा काय ते सगळे पेपर सगळं. पण परवानाधारकाला पासिंगच्या टायमाला, परवाना नूतनीकरण करताना हे त्याला आर टी ओमध्ये हजर राहावंच लागतं त्या अधिकाऱ्याच्या समोर. आणि इथं एक मोठा घोटाळा झालेला आहे आणि ह्याने घोटाळा केला आहे, तो आर टी ओवाल्याने केला आहे. आर टी ओवाले, त्यांचे रिक्षावाल्यांचे नेते बी त्याला जबाबदार आहेत, कारण ह्याच्यात पैसा मिळतो चांगला. फिटनेस नूतनीकरण करायची 600 रुपये फी आहे, पण हे 1200-1500 रुपये घेतात, बिंदासपैकी घेतात. कारण इथं ह्यांचीच माणसं असतात, तिथं पैसे खायला 300-300 रुपये, आणि मग ते पासिंग केलं जातं. दुसरं म्हणजे परवानाधारक नसताना गाडीची पासिंग केली जाते. रिक्षा टॅक्सीसाठी हा नियम आहे, हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे. व्हिडिओ ऐकायचे आणि पूर्ण शेअर करायचे. आणि आपण बऱ्याच वेळ तक्रारी केलेल्या आहेत. आत्तापर्यंत जो 14-15 पत्र आली असतील यांना, कारवाई तीच. पण हे अधिकारी एवढे पैसे खायला लालची आहेत. परवानाधारक नसला तर 500 रुपये घेतात रोकडा, आणि त्यांचे तिथं गुरु लोक असतात पैसे गोळा करणारे बी. कारण प्रत्येक इन्स्पेक्टरनं सुद्धा एक स्पेशल माणूस ठेवलेला आहे ना, तिथं कॅमेरा धरायला. पुन्हा ती पेपर त्याच्याकडेच द्यायचं आणि मग तो तिकडं त्याच्या पिशवीतनं घेऊन जाणार आणि मग ते साहेबाला हिसाब देणार. चोपडे असते त्यांची, ह्यांच्याजवळ काय नाही. त्या प्रायव्हेट लोकांच्याकडे चोपडे असतात. आणखीन हे 500 रुपये घेतात परवानाधारक नसताना. पण एकही अधिकारी ती गाडी नाकारत नाही. असे आता घावले की ह्यांच्यावर सस्पेन्सचीच कारवाई करायची आहे. कारण ह्यांना लाच खायची सवय लागलेली आहे. आर टी ओवाल्यांना एका जाग्यावर बसून लुटायचा प्रकार चाललेला असतो. चांगलं काही सांगत नसतात, सेवा सुधारायचं काही नाव काढत नसतात. फक्त पैसा 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 पैशाचा बाजार तिथं चाललेला असतो. आणि रिक्षा टॅक्सीच्या परवानाधारकाला पासिंगला हजरच राहावं लागतं. आणि हे अधिकारी बेकायदेशीरपणे 500 रुपये खातात आणि परवानाधारक नसला तरी पास करतात. आणि परमिट राज हे ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांच्या मुळंच जपलेलं आहे. ही कुठलीही कारवाई